जयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार. मराठी स्टोरी इन्स्पायरेशन शिवाजी महाराज जयंती. प्रबोधनकार ठाकरे म्हणत की नुसते शिवरायांचे नाव जरी उच्चारले तरी हिंदूच्या 33 कोटी देवांची पलटण बाद होते. त्या शिवरायांचा जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यात झाला. निजामशाही मोगल साम्राज्याला सर्वात मोठे आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञाची समिती नेमून 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतर तथाकथित जास्त खपाच्या कॅलेंडरवर 19 फेब्रुवारीच्या रकान्यात शिवजयंती शासन निर्णयानुसार असे लिहिले जाते व फाल्गुन वैद्य तृतीयेच्या दिवशी कालनिर्णय कॅलेंडरवर शिवजयंती तिथीनुसार व मान्यवरांच्या मतानुसार असे लिहून कोणत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले जात आहे. आज कोणत्याही महापुरुषांची जयंती तिथीनुसार साजरी होत नाही, परंतु लोक शिवजयंती तिथीनुसार साजरी करताना दिसतात. ते आपल्या घरातील मुलांचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करतात का? छत्रपती शिवरायांची कीर्ती. एकूण 1869 जेम्स डगल्स नावाचा इंग्रज पर्यटक शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर आला. या संदर्भात प्राध्यापक नामदेवराव जाधव लिहितात, महाराजांचे दर्शन मिळावे म्हणून त्याने अनेक दिवस रायगडाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अनेक वेळा चक्रा मारून महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या पदरी अपयश आले. तेव्हा त्याने खिन्न शिवरायांसारख्या युगप्रवर्तक महामानवाची समाधी सापडत नसल्याची शोकांतिका टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली. हा लेख महात्मा ज्योतिराव फुलेंनी वाचला. त्यांना शिवरायांचा अपमान सहन झाला नाही. तेव्हा शिवजन्मोत्सव साजरा करावा म्हणून रायगडावरच्या समाधीचा शोध घेऊन त्यावर फुले वाहिली. महात्मा फुले यांनी सन 1969 मध्ये शिवाजी महाराजांवर सुमारे 1000 ओळीचा पोवाडा रचला व प्रसिद्ध केला. याविषयी पुरुषोत्तम खेडेकर लिहितात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा शोध आपल्या देशात प्रथम ज्योतिबांनी घेतला. तर प्रसिद्ध लेखिका गेल आमवेट म्हणतात की शिवरायांकडे प्रथम लक्ष वेधण्याचे काम ब्राह्मणोत्तर पुढारी ज्योतिराव फुले या महान व्यक्तीने केले. शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना कुळवाडी भूषण हा किताब दिला. तर सावित्रीमाई फुले आपल्या काव्य फुलेमध्ये लिहितात, छत्रपती शिवरायांचे प्रांतस्मरण करावे, शूद्राती शूद्रांचा प्रभुवंदू मनोभावे. फुलोनी शिवरायांना कुळवाडी भूषण संबोधले तर सावित्रीमाई शूद्रातील शूद्रांचा प्रभू मानले. याशिवाय श्रीपाद अमृत डांगे म्हणतात, जनतेच्या ध्यासातील आदर्श राजा शिवाजींच्या रूपाने अवतरला. महाराष्ट्र शासनाच्या इतिहास तज्ज्ञ समितीने 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतरही कालनिर्णय कॅलेंडरचे संपादक जयंत साळगावकर यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी म्हणून मागणी केली व त्या संदर्भात लेखन केले. त्यावेळी त्यांना आजपर्यंत शिवरायांविषयी विकृत लिखाणारे ते पुरंदरे मेहेंदळे यांनी तिथीचे समर्थन करत साळगावकर यांना पत्र दिले. शासनाच्या कमिटीत काम करणारे पुरंदरे यांनी तिथीचा व तारखेचा वाद निर्माण करण्यास मदत केली. याविषयी मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात
पायपोस किमतीचे पेशवे या पुस्तकात पान नंबर 1 वर रामचंद्र नारायण लाड हे लिहितात की पेशवे आणि पेशवाई म्हणजे स्वराज्याचा प्राण. पेशवे आणि पेशवाई म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जोडगोळी. मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासावर, इमानावर व इब्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती. आमचे तरुण हा मनुवादी विकृतीने केलेल्या शिवजयंतीचा घोळ समजून न घेता 2 वेळेस शिवजयंती साजरी होते. यामध्येच खुश होऊन मनुवादी विकृतीचा डाव संपन्न करण्यास मदत करतात. मनुवाद्यांनी शिवजयंती तारखेनुसार व तिथीनुसार हा वाद निर्माण केला. मात्र त्या पाठीमागचे त्यांचे षडयंत्र समजून घेणे आवश्यक आहे. जर शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी केली तर आपसातातील सर्व वाद संपन्न होऊन संपूर्ण जगात व देशात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होईल, ही भीती मनुवाद्यांना आहे. आज संसद, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयातील कार्यभार तारखेनुसार चालतो, तर मग शिवजयंतीचा हट्ट हा तिथीनुसार का? शिवजयंतीच्या तिथीचा आग्रह करणारे कालनिर्णयचे संपादक जयंत साळगावकर हे त्यांचे कॅलेंडर जानेवारीमध्ये का विक्रीला आणतात? त्यांनी पण त्यांचे कॅलेंडर चैत्र महिन्यात बाजारात आणले पाहिजे. तसे न करता ते स्वतः मात्र तारखेप्रमाणे कार्य करतात आणि शिवजयंतीला तिथीचा आग्रह धरतात. हा त्यांचा कपटीपणाच नाही का? देशातील कार्यभार तारखेप्रमाणे चालत असताना मनुवादी लोक तिथीचा आग्रह का धरतात? या देशात तिथीनुसार कोणतेच काम होत नाही आणि तिथीकडे कोणी पाहत नाही. तिथी कधी मार्च महिन्यात तर कधी एप्रिल महिन्यात येते. तिथीप्रमाणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पण चालत नाही. मग शिवाजी महाराज तर विश्ववंदनीय युगपुरुष आहेत. ते तिथीच्या घोळात अडकवण्यासारखे नाहीत. म्हणजे तिथीचा आग्रह धरला तर पंचांगण आले आणि पंचांगण आले तर भटजी आला तर भटजीची रोजगार हमी योजना पक्की झाली. शिवभक्तांचे शिवजयंतीत 2 गट पडतात, तारखेनुसार आणि तिथीनुसार. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची 2 वेळा जयंती साजरी करायला लावून या मनुवाद्यांनी शिवरायांची चेष्टाच केली आहे. साळगावकर हे गुरु नानक, महावीर, बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी का करत नाही? कारण त्यांना माहीत आहे या महापुरुषांना मानणारा समाज जागृत आहे. म्हणून तिथे साळगावकरांची हिंमत होत नाही. आमचे तरुण शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करत असतील तर आता आमच्या तरुणांनी ही मनुवादी चाल ओळखली पाहिजे. याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचा उज्ज्वल भविष्य कधीच घडू शकत नाही. आज शिवराय व त्यांच्या इतिहासावर कोणी सत्य सांगत लिहित असेल तर छातीवरती गोळ्या घातल्या जातात आणि खोटा व विकृत इतिहास तसेच शिवजयंतीचा वाद निर्माण करणाऱ्याला पुरस्कार दिले जातात. तरीही आमचा तरुण शांत का? आता आमच्या तरुणांनी या मनुवादी तिथीच्या जोखडातून बाहेर निघून मनात एक निश्चय केला पाहिजे की जगात भारी माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी. जगात भारी माझ्या रायाची जयंती 19 फेब्रुवारी.